Hello my dear students, welcome to all in श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, आज जो तुमचा पेपर झालेला आहे त्या पेपरचं आपण डिस्कशन करणार आहोत. तर नीटच्या विद्यार्थ्यांचा क्वेश्चन नंबर हा 69 होता आणि जेईच्या विद्यार्थ्यांसाठी क्वेश्चन नंबर हा 43 नंबरचा आहे. क्वेश्चन असा आहे, द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ बोरॉन इन डायबोरेन इज, आणि हा क्वेश्चन बोरॉन फॅमिली मधून विचारण्यात आलेला आहे. हायब्रिडायझेशन तुम्हाला ओळखायचं आहे बोरॉनचं डायबोरेन मध्ये. तर डायबोरेनचा फॉर्म्युला अशा प्रकारे असतो, पहा BH या ठिकाणी बोरॉन, या ठिकाणी हायड्रोजन, इथे हायड्रोजन आणि या ठिकाणी हायड्रोजन B2S6. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला B2S6 आहे. तर ह्या बोरॉनचं हायब्रिडायझेशन तुम्हाला विचारण्यात आले. तर सिग्मा बॉन्ड्स किती आहेत? 1 2 3 4 आणि 4 सिग्मा बॉन्ड्स जर असतील तर हायब्रिडायझेशन तुमचं काय येईल विद्यार्थी मित्रांनो? sp3 हायब्रिडायझेशन. सो करेक्ट हायब्रिडायझेशन ऑफ बोरॉन इन डायबोरेन विल बी sp3 hybridization. Option C is your correct option. Okay, option C is correct, sp3 hybridization. चला नेक्स्ट क्वेश्चन कोणता विचारलेला आहे पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. The molecular formula of feldspar is, question number 70 for NEET and 44 for JEE. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण थिअरी लेक्चर्स मध्ये पाहिलं की फेल्सफार जे आहे, पोटॅश फेल्सफारचा फॉर्म्युला काय असतो? K2O.Al2O3.6SiO2. हा आहे पोटॅश फेल्सफार. सोडियम फेल्सफार वेगळा असतो, Na2O.Al2O3.6SiO2. हा झाला तुमचा सोडियम फेल्सफार. तर या ठिकाणी तुम्हाला फेल्सफारचा फॉर्म्युला विचारण्यात आलेला आहे. तर करेक्ट फॉर्म्युला फेल्सफारचा आहे ऑप्शन 1. ओके, कोणता? K2O.Al2O3.6SiO2. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 71 for NEET and 45 for JEE. In diborane, the two HBH angles are nearly equals to what? तुम्हाला या ठिकाणी बॉन्ड अँगल विचारलेला आहे. डायबोरेन मध्ये पहा, हा बोरॉन, हा हायड्रोजन, सेकंड नंबरचा हायड्रोजन. ओके, हा बोरॉन, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन. अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं डायबोरेनचं. ओके, आणि स्ट्रक्चर्स मध्ये हा जो बॉन्ड अँगल आहे, हा बॉन्ड अँगल असतो विद्यार्थी मित्रांनो 120 डिग्री, आणि हा बॉन्ड अँगल जो आहे हा असतो 95 डिग्री. सो करेक्ट आन्सर विल बी 95 डिग्री अँड 120 डिग्री. ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. ओके, HBH बॉन्ड अँगल विल बी 95 डिग्री अँड 120 डिग्री. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन्स कडे जाऊया. 72 फॉर NEET अँड 46 फॉर JEE. कार्बन अँड सिलिकॉन बिलोंग्स टू फोर्थ ग्रुप. ठीक आहे. द मॅक्सिमम कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कार्बन इन कॉमनली occurring compound is 4 whereas that of silicon is 6. हे कशामुळे होतं? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा एनोमलस प्रॉपर्टी पाहत होतो कार्बन फॅमिलीमध्ये, तर हे जे आहे हे कशामुळे होतं असं? तर ड्यू टू द अवेलेबिलिटी ऑफ लो लाइंग डी ऑर्बिटल्स इन सिलिकॉन. सिलिकॉन मध्ये डी ऑर्बिटल्स हे नाहीतच, त्याच्यामुळं ही जी प्रॉपर्टी आहे एनोमलस बिहेवियर या ठिकाणी ते शो करतात, आणि त्याच कारणामुळे सिलिकॉनची व्हॅलेन्सी जी आहे 4 वरून 6 होते. ओके, सो ड्यू टू द व्हॉट, वाय रिझन काय आहे? रिझन जे आहे ते आहे अवेलेबिलिटी ऑफ लो लाइंग डी ऑर्बिटल्स इन सिलिकॉन. ओके, ये इसका रिझन आहे बेटा, हेच कारण आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 73 for NEET and 47 for JEE. Which of the following statement is correct with respect to the property of elements in the carbon family with an increase in atomic number? What? ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कार्बन फॅमिली मध्ये स्टॅबिलिटी ऑफ +2 ऑक्सिडेशन स्टेट ही काय होत जाते?
इनक्रीज होत जाते. ओके, मूविंग डाऊन द ग्रुप इन द पिरियोडिक टेबल विथ अन इनक्रीजिंग ॲटॉमिक नंबर ड्यू टू द स्क्रीनिंग इफेक्ट. तर या ठिकाणी जसं आपण कार्बन फॅमिलीमध्ये वरून खाली जातो तसं काय होतं, स्टॅबिलिटी ऑफ प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती इनक्रीज होत जाते. तर करेक्ट ऑप्शन या ठिकाणी असणार आहे ऑप्शन डी, स्टॅबिलिटी ऑफ प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट इनक्रीजेस. चला नेक्स्ट क्वेश्चन्सकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय विचारण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 74 फॉर नीट अँड 48 फॉर जे स्टुडंट्स. ओके, नेम ऑफ द स्ट्रक्चर ऑफ सिलिकेट्स, name of the structure of the silicates in which 3 oxygen atoms of SiO4 4 negative are shared. तर त्या सिलिकेट्सला आपण काय म्हणतो, तर ज्यांचा जनरल फॉर्म्युला असतो SiO4 4 नेगेटिव्ह, अशा सिलिकेट्सला आपण म्हणतो बाळांनो शीट सिलिकेट. शीट सिलिकेट त्यांना आपण म्हणतो शीट सिलिकेट. खूप सोपा आहे. तो करेक्ट आन्सर काय असेल या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन बी, शीट सिलिकेट्स हॅव्हिंग द जनरल फॉर्म्युला SiO4 4 नेगेटिव्ह इज द करेक्ट आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 74 फॉर नीट अँड 49 फॉर जी. Which of the following element is a metalloid? ओके, आपल्याला या ठिकाणी मेटॅलॉइड विचारण्यात आलेला आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मेटॅलॉइडचं एक्झाम्पल एलिमेंट तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला विचारले की मेटॅलॉइड कोणता आहे. तर खूप सोपं आहे. पहा, सिलिकॉन जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे मेटॅलॉइड. ओके, सिलिकॉन इज द मेटॅलॉइड. So correct answer will be the silicon. Silicon is the metalloid. Metalloid या ठिकाणी कार्बन जो आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा आहे नॉन मेटल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारण्यात आलेला आहे पहा. Phosphine is prepared by the reaction of question number 76 for NEET and 50 for JEE. फॉस्फाईनचं प्रिपरेशन्स मेथड आपण पाहिलेलं आहे. तर हे क्वेश्चन जो आहे तो नायट्रोजन फॅमिलीमधला आहे. फॉस्फाईनचं प्रिपरेशन्स मेथड कशा प्रकारे तर पहा, फॉस्फरस घेतो आपण P4, याची रिॲक्शन्स होते पहा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत 3NaOH. ओके, इट विल गिव्ह प्लस या ठिकाणी 3 वॉटर मॉलिक्यूल. फॉर्मेशन जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला फॉस्फाईन्स मिळतं. ओके, फॉस्फाईनचं फॉर्मेशन अशा प्रकारे आहे. बाय प्रोडक्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी 3 युनिट्स ऑफ NaH2PO2 म्हणजे सोडियम हायपोफॉस्फाईन मिळते तुम्हाला. ओके, सो करेक्ट ऑप्शन विल बी, जी मेथड आहे फॉस्फाईन बनवायची ती कोणती आहे, फॉस्फरस अँड सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन्सकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन्स काय आहे. 77 फॉर नीट स्टुडंट्स अँड 51 फॉर जे स्टुडंट्स. व्हाईट फॉस्फरस that is P4 has. बाळानो, P4चं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं ओके ते अशा प्रकारे असतं P4चं स्ट्रक्चर. ठीक आहे, आणि या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे ओके, हा जो बॉन्ड अँगल आहे कोणता, हा जो बॉन्ड अँगल आहे हा बॉन्ड अँगल असतो 60 डिग्रीला. ओके, 60 डिग्रीचा बॉन्ड स्ट्रेन या ठिकाणी फॉर्मेशन्स होतं आणि त्या कारणामुळे फॉस्फरस हा हायली रिॲक्टिव्ह आहे. ओके, सो हा जो अँगल आहे PP अँगल जो आहे फॉस्फरस अँगल जो आहे तो किती डिग्रीचा असतो, 60 डिग्रीचा. ओके, तर करेक्ट आन्सर काय असणार या क्वेश्चनचं करेक्ट ऑप्शन जे आहे ऑप्शन डी विल बी करेक्ट. PPP अँगल्स विल बी 60 डिग्री. नेक्स्ट पहा या ठिकाणी दुसरे ऑप्शन पण चेक करू. 4 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स 9. तर लोन पेअर्सची संख्या किती आहे, 1 2 3 4 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, तर या ठिकाणी 4 लोन पेअर्स आहेत आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते किती असणार आहेत, 4. तर या ठिकाणी
4 लोन पेअर्स नसून इथे ऑप्शनमध्ये यायला काय पाहिजे, हे ऑप्शन जे आहे हे ऑप्शन रॉंग आहे. ओके, या ठिकाणी 5 आहे. ओके, 5 लोन पेअर्स, कारण की 4 लोन पेअर जे आहेत ते करेक्ट आहे. ओके, 4 लोन पेअर विल बी द करेक्ट वन. त्याच्यानंतर पहा 4 PP सिंगल बॉन्ड्स, नो. 10 PP सिंगल बॉन्ड्स, नो. तर करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन डी. चला नेक्स्ट क्वेश्चन्स कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन्स काय विचारलेले आहे पहा. क्वेश्चन नंबर 78 फॉर NEET and 52 फॉर JEE. The basic character of hydrides of the fifth group elements decreases in the order. ओके, चला आता हे क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 78 मधला हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 78. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जस्ट सिंपल काय होणार याच्यामध्ये, तर ही जी ऑर्डर आहे बेसिक कॅरेक्टर जेव्हा आपण पाहतो ग्रुप 5 मध्ये, ओके, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक आणि अँटीमनी. जसं जसं आपण ग्रुपमध्ये वरून खाली येत जातो, हायड्राइड्स आणि बेसिक कॅरेक्टर जे आहे, बेसिक कॅरेक्टर हे कमी कमी होत जातं. सो सर्वात जास्त बेसिक जो आहे तो कोण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अमोनिया इज मोर बेसिक दॅन फॉस्फाइन, दॅन आर्साइन अँड अँटीमनी. सो करेक्ट ऑर्डर विल बी ऑप्शन सी. चला नेक्स्ट क्वेश्चन्स कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 79 फॉर NEET स्टुडंट. ओके, फॉर NEET स्टुडंट क्वेश्चन नंबर 79. ठीक आहे, चला लिस्ट स्टेबल. तर बाळांनो पहा लिस्ट टेबल कोण आहे, तर लिस्ट टेबल जे आहे तो आहे BiH3. हा लिस्ट टेबल आहे. ओके, हा लिस्ट स्टेबल आहे. सर्वात जास्त स्टेबल जे आहे पहा, ऑन मूविंग डाउन द ग्रुप बॉन्ड एनर्जी डिक्रीजेस अँड स्टॅबिलिटी विल बी द डिक्रीजेस. सो जेव्हा आपण स्टॅबिलिटीची गोष्ट करतो तेव्हा लिस्ट स्टेबल जे आहे, मोर स्टेबल कोणता असेल बाळांनो, मोस्ट स्टेबल जो आहे तो आहे तुमचा फॉस्फाइन. PH3 हा सर्वात जास्त स्टेबल आहे. त्याच्यानंतर आर्साइन त्याच्यापेक्षा कमी स्टेबल आहे. त्याच्यानंतर अँटीमनी कंपाऊंड जो आहे हायड्राइडचा, आणि सर्वात कमी स्टॅबिलिटी जी आहे ती आहे तुमच्या BH3 ची. ओके, ही करेक्ट ऑर्डर आहे स्टॅबिलिटी. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 79. चला नेक्स्ट क्वेश्चन्स कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारण्यात आलेला आहे, द हायेस्ट कॅटिनेशन प्रॉपर्टी शोन बाय. तर विद्यार्थी मित्रांनो कॅटिनेशन प्रॉपर्टी जी आहे ऑक्सिजन फॅमिली, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम, सर्वात जास्त कॅटिनेशन प्रॉपर्टी जी आहे ती कोणाची आहे विद्यार्थी मित्रांनो, सल्फर हा कॅटिनेशन प्रॉपर्टी शो करतो. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी. कॅटिनेशन प्रॉपर्टी सल्फर हा जास्त शो करतो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 81 फॉर NEET and 53 for JEE. The number of unpaired electrons in the p subshell of oxygen atom. Barno oxygen having the atomic number 8, electronic configurations 1s2, 2s2 and 2p4. ओके, 1s2 हे दोन इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी, 2s2 हे दोन इलेक्ट्रॉन्स, आणि p ऑर्बिटल मध्ये 3 बॉक्स काढूया आणि हे 4 इलेक्ट्रॉन्स आपण या ठिकाणी फिल करूया 1 2 3 4. आणि तुम्हाला विचारले या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन द p सबशेल. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन द p सबशेल, किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत p सबशेल मध्ये? 2. तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी जे आहे ते तुमचं करेक्ट आन्सर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन फॉर NEET स्टुडंट 82 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह. पहा ऑक्सिजन फॅमिली, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम आणि टेलुरियम. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पहा, ऑक्सिजनची किती आहे विद्यार्थी मित्रांनो 3.5, सल्फरची इलेक्ट्रोनेगेटिव्ह 2.5,
सेलेनियम 2.4, टेलुरियम 2.1. तर सर्वात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे तर ऑक्सिजन. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, ऑक्सिजन हॅव्हिंग द हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अमंग ऑल. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन, देर इज नो SS बॉन्ड्स इन. ओके, पहा विद्यार्थी मित्रांनो, हे ऑप्शन डी जर आपण स्ट्रक्चर काढलं S2O7 2 निगेटिव्ह, याचं स्ट्रक्चर काढत असताना विद्यार्थी मित्रांनो स्ट्रक्चर कसं येणार तर S डबल बॉन्ड ऑक्सिजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन, सिंगल बॉन्ड ऑक्सिजन निगेटिव्ह, सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड S, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O निगेटिव्ह. तर ह्या कंपाऊंडमध्ये ह्या सल्फरच्या कॉम्प्लेक्समध्ये सल्फर मध्ये बॉन्ड नाही. देयर इज नो सल्फर बॉन्ड इन S2O7 2 निगेटिव्ह. सो करेक्ट ऑप्शन विल बी डी. ओके, चला बाकीच्या सर्व ऑप्शन मध्ये सल्फर बॉन्ड प्रेझेंट आहे. द स्ट्रॉंगेस्ट ऍसिड अमंगस्ट ऑल. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, स्ट्रॉंगेस्ट ऍसिड विचारलेला आहे. ऑप्शन ए HClO4 मध्ये ही क्लोरीन जे आहे, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आहे +7. ऑप्शन बी मध्ये HClO3 मध्ये क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आहे +5. ऑप्शन सी HClO2 याच्यामध्ये क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आहे +3 आणि ऑप्शन डी HClO यामध्ये क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सिडेशन स्टेट ज्या कंपाऊंडची जास्त आहे तो कंपाऊंड जो आहे तो हायली ॲसिडिक आहे, स्ट्रॉंग ॲसिड जे आहे. सो करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन ए इज करेक्ट. HClO4 is the strongest acid amongst all. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 85 for NEET student. When iodine reacts with sodium fluoride, sodium bromide and sodium chloride. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आयोडीन जो आहे, आयोडीन सोडियम फ्लोराइड सोबत रिएक्शन दाखवत नाही, नो रिएक्शन. त्याच्यानंतर आयोडीन जो आहे सोडियम ब्रोमाइड सोबत सुद्धा रिएक्शन दाखवत नाही. आयोडीन जो आहे तो सोडियम क्लोराइड सोबत सुद्धा रिएक्शन दाखवत नाही. याचं कारण असं आहे की आयोडीन जो आहे हा लिस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्ह याचं कारण आहे. ओके, सो करेक्ट आंसर जो है इस क्वेश्चन का आ जाएगा ऑप्शन डी, none of this. ओके, none of this. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 86 फॉर NEET स्टुडंट्स. विच ऑफ द फॉलोइंग हॅलोजन डज नॉट फॉर्म ऑक्सी ॲसिड्स. कोणता हॅलोजन आपल्याला ऑक्सी ॲसिड्स देत नाहीत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो फ्लोरीन डज नॉट फॉर्म ऑक्सी ॲसिड. याच्यामध्ये लक्षात ठेवा की फ्लोरीन हा ऑक्सी ॲसिड्स देत नाही, डज नॉट गिव्ह द ऑक्सी ॲसिड्स. ओके, याचं कारण काय आहे की फ्लोरीन जो आहे तो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे कोणापेक्षा, ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन. सो फ्लोरीन हा ऑक्सी ॲसिड तयार करत नाही. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन ए, फ्लोरीन. ओके, ऑप्शन ए फ्लोरीन. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 87 फॉर NEET स्टुडंट्स. फॉर विच one of the following properties of halogen the sequence fluorine is greater than, chlorine is greater than, bromine is greater than iodine holds good. तर तुम्हा सर्वांना माहित आहे की फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हा ट्रेंड जो आहे हा ट्रेंड कशासाठी करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हा ट्रेंड करेक्ट आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी साठी. ओके, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी साठी. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी साठी हा ट्रेंड करेक्ट आहे. फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे क्लोरीन पेक्षा, क्लोरीनची जास्त आहे ब्रोमीन पेक्षा आणि ब्रोमीनची जास्त आहे आयोडीन पेक्षा. बाकीचे ट्रेंड या ठिकाणी रॉंग आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 88 फॉर NEET स्टुडंट.
द नोबल गॅस विच फॉर्म्स मॅक्सिमम नंबर ऑफ कंपाऊंड इज. कोणता नोबल गॅस हा मॅक्सिमम कंपाऊंड तयार करतो तो आहे विद्यार्थी मित्रांनो झेनॉन. पहा झेनॉन डायफ्लोराइड हा फर्स्ट कॉम्प्लेक्स, झेनॉन ऑक्सी फ्लोराइड सेकंड कॉम्प्लेक्स, झेनॉन टेट्राफ्लोराइड थर्ड कॉम्प्लेक्स, झेनॉन ऑक्सी टेट्राफ्लोराइड फोर्थ कॉम्प्लेक्स, झेनॉन हेक्साफ्लोराइड फिफ्थ कॉम्प्लेक्स अँड झेनॉन ट्रायऑक्साइड हा 6वा कॉम्प्लेक्स. तर झेनॉन जो आहे हा नोबल गॅस सर्वात जास्त कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करतो. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 89 फॉर नीट स्टुडंट्स द झेनॉन डायफ्लोराइड मॉलिक्यूल इज. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की झेनॉन डायफ्लोराइड हा जो मॉलिक्यूल आहे ओके लोन पेर या ठिकाणी 3 लोन पेर आहेत. याची जॉमेट्री जी आहे ती कशी आहे बाळांनो लिनियर. सो करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन डी लिनियर जॉमेट्री. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके द कलर डिस्चार्ज ट्यूब्स फॉर ॲडव्हर्टाइजमेंट मेनली कंटेन्स. ॲप्लिकेशन ऑफ नोबल गॅसेस मध्ये पाहिलेलं आहे आपण. तर निऑन नोबल गॅस जो आहे निऑन नोबल गॅस हा कलर डिस्चार्ज ट्यूब मध्ये वापरला जातो विद्यार्थी मित्रांनो. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 54 अमंग द फॉलोइंग ऑक्साइड of p block elements number of oxides having amphoteric nature. तर हा क्वेश्चन जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला एनईटी टाइप मध्ये न्यूमेरिकल आन्सर टाइप मध्ये विचारण्यात आलेला होता जीईच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके तर लक्ष द्या हे जे कंपाऊंड्स आहेत याच्यामध्ये ऍसिडिक ऑक्साइड्स कोणकोणते कंपाऊंड आहेत. तर ऍसिडिक ऑक्साइड वाले कोणकोणते आहेत ते आपण बाजूला काढूया. ऍसिडिक ऑक्साइड्स मध्ये फर्स्ट येतो Cl2O7 Cl2O7 ऍसिडिक ऑक्साइड मध्ये. त्याच्यानंतर सिलिकॉन डायऑक्साइड सुद्धा ऍसिडिक ऑक्साइड आहे आणि N2O5 सुद्धा ऍसिडिक ऑक्साइड आहे. चला नेक्स्ट पाहूया आपण न्यूट्रल ऑक्साइड. न्यूट्रल ऑक्साइड जे आहेत ओके न्यूट्रल ऑक्साइड कोणकोणते आहेत न्यूट्रल ऑक्साइड. कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन मोनॉक्साइड आणि N2O. आणि ॲम्फोटेरिक जे आहेत ते कोणकोणते आहेत तर पहा ॲम्फोटेरिक ऑक्साइड मध्ये Al2O3 SnO2 अँड PbO2 हे 3 येतात. ओके सो करेक्ट आन्सर जे आहे काय मेन्शन करणार तुम्ही 3. ओके 3 या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे की ॲम्फोटेरिक ऑक्साइड या ठिकाणी 3 आहेत. चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन जो की न्यूमेरिकल आन्सर टाइप क्वेश्चन होता जीईच्या विद्यार्थ्यांसाठी 55 नंबरचा. सम ऑफ सिग्मा बॉन्ड्स प्रेझेंट इन पर ऑक्सो डायसल्फ्युरिक ॲसिड अँड पायरोसल्फ्युरिक ॲसिड्स. यांचे स्ट्रक्चर आपल्याला काढता यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर पहा पर ऑक्सो डायसल्फ्युरिक ॲसिड स्ट्रक्चर कसं असणार या ठिकाणी H सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. ओके तर या ठिकाणी पहा नंबर ऑफ पाय बॉन्ड्स किती आहेत. ओके नंबर ऑफ पाय बॉन्ड्स तुम्हाला या ठिकाणी पाय बॉन्ड्स विचारलेले आहेत. पाय बॉन्ड्स ओके या ठिकाणी पाय बॉन्ड्स सिग्मा बॉन्ड्स नाहीत ते काय आहेत त्या ठिकाणी पाय बॉन्ड्स आहेत. ओके सो पाय बॉन्ड्स किती आहेत या ठिकाणी 1 2 3 4 ते या ठिकाणी आहेत 4 पाय बॉन्ड्स. ओके नेक्स्ट जे स्ट्रक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट स्ट्रक्चर तुमचं जे आहे ते पायरोसल्फ्युरिक ॲसिड. पायरोसल्फ्युरिक ॲसिडचं स्ट्रक्चर काढूया आपण. पायरोसल्फ्युरिक ॲसिड स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार H सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O
एस डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ एच. या ठिकाणी नंबर ऑफ पाय बॉन्ड्स 1 2 3 अँड 4 या ठिकाणी सुद्धा 4 आहे आणि 4 आणि 4चे ॲडिशन्स किती होणार 8. तो करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे 8. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते क्वेश्चन्स. ओके, आजचा जो पेपर तुमचा झालेला आहे नीट आणि जेईच्या विद्यार्थ्यांसाठी तर त्या क्वेश्चनचं आपण पेपर ॲनालिसिस आणि डिस्कशन्स केलेला आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच अँड हॅपी लर्निंग.